सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मौजे कौठाळी तालुका उत्तर सोलापूर येथील सोलर प्लांटवर झालेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करत एकूण 10,78,130 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणात 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग उघडकीस आला आहे। कौठाळी ते वैराग रस्त्यावर पुरुषोत्तम प्रोफाइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सोलार प्लेट पासून वीज निर्मितीचे काम सुरू आहे। या ठिकाणी कॅबिन समोर ठेवलेले 8,78,190 रुपये किमतीचे सोलार प्लेट व पॅनल स्ट्रक्चर अँगल हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11 ते 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची फिर्याद आदित्य भाऊसाहेब जाधव राहणार शारदादेवी नगर मोहोळ रोड वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांनी दिली होती। त्यानुसार 19 जानेवारी 2026 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अनंत चमके यांच्याकडे सोपवण्यात आला होता। पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कौठाळी येथे शोध मोहीम राबवण्यात आली। मिळालेल्या वर्णनानुसार 5 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। प्रारंभी टाळाटाळ करणाऱ्या आरोपींना विश्वासात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली। सोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे मान्य केले। तपासादरम्यान आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले 2 लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड डोस्ट मालवाहू वाहन तसेच 7,65,000 रुपये किमतीचे गौतम कंपनीचे 102 सोलर प्लेट आणि 1,13,190 रुपये किमतीचे 147 धातूचे सोलर पॅनल स्ट्रक्चर अँगल असा एकूण 10,78,130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अनंत चमके करत आहे। ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग राहुल अत्राम, परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस नाईक लालसिंग राठोड, पोलीस कॉन्स्टेबल पैगंबर नदाफ, पोलीस कॉन्स्टेबल वैभव सूर्यवंशी व सागर शिवे यांच्या पथकाने यशस्वीरित्या बजावली।